हो, आणि आपण द्यावंच. आपण काय आपलं पदर देत नाही, त्यांनीच आपल्याला दिले नाही. त्यातलंच कुठंतरी कणभर द्यायचंय. आपण काय पदरच देतो का? धन कुठून आणलंय? बरं तुम्ही काम करताय, शक्ती कुठून आणली? जन्मलेल्या बाळाला शक्ती असते का? आईकडे जीवन पण शक्ती का? शक्ती तुम्हाला देतं, कोणत्याच देतो. त्या शक्तीतून तुम्ही काम करता, त्यातून 2 रुपये येतात आणि त्यातलेच तुम्हाला 4 आणे द्यायचे. पदर नाही द्यायचे. पदर तुम्ही देऊ शकत नाही, तुम्हालाच दिलेलं आहे. त्याच्यातलं कुठेतरी उत्तर व्हायचं आहे. चला, एक कुटुंब, अत्यंत कुटुंब, एक ब्राह्मण कुटुंब आहे आणि त्याच्यावर इतकी दारिद्र्य आलं, इतकं दारिद्र्य आलं, पण सत्य सोडलं नाही. पाप केलं नाही, चोरी केली नाही, पण सत्य सोडलं नाही, अखंडपणे. आणि योगायोगाने पत्नी म्हणते का, हो अहो आपली परिस्थिती इतकी नाजूक आहे आणि आपण थोडी स्वाभिमानी असल्यामुळे आपण कुठं मागायला पण जात नाही. हो, तुम्ही उपाशी, मी उपाशी, आज 4था दिवस आहे, पाणी पण झोपतो आपण. असं करा की वैरागला कोणीतरी एक राजा आहे, कोणीतरी राजा वैरागला. थोडासा आवाज कमी ठेवा. आणि तो राजा पुण्य विकत घेते जणू. मग आपल्या जीवनामध्ये काहीतरी पुण्य घडलं असेल ना, तेवढं पुण्य तुम्ही विका आणि 2-4 रुपये काय देतील सोन्याच्या मोहरात, ते घेऊन या. त्यांनी म्हटलं ठीक आहे. अगं पण 2-3 दिवस लागणार आहेत. मग काय 2 भाकरी तरी देशील मला बांधून? तिने घरामध्ये पाहिलं, चिमुडभर पीठ नाही. तिची एक मैत्रीण होती, मैत्रिणीकडे गेली. अगं आमचे हे ना पुण्य विकायला जाणार आहेत आणि त्या पुण्य विकल्यानंतर तुझे पैसे देते, मला 2 भाकरीचं पीठ दे, कोरडा शिदा. ती मैत्रीण होती, 2 भाकरीचा शिदा दिला, मिरचा केला, 2 भाकरी त्या उपरण्यात बांधल्या आणि मजल दर मजल करीत तो ब्राह्मण वैराग नगरीकडे निघाला. हे ज्या ठिकाणी एक महान असणारा राजा, त्याला पुण्य कळत होतं, त्या बदल्यात तो पुण्य घ्यायचा आणि पैसे द्यायचा. आणि एक दिवस झाला आणि भूक लागली म्हणून एक पानवटा पाहिला जंगलात. एक आड होता, त्याला पोहरा होता, सुंदर एक झाड होतं आणि भूक लागली. भूक लागल्यानंतर शिळी भाकर ही गोडी लागते. आणि मग याने भाकर सोडली. समोर एक कुत्री आहे, 4-5 पिल्ली तिला. ती कुत्री 2 दिवसाची उपाशिता असेल कदाचित. मग त्या ब्राह्मणाने त्या कुत्रीकडे पाहिलं आणि त्या कुत्रीची नजर भाकरीकडे. ब्राह्मण पाहतो कुत्रीकडे आणि कुत्री पाहते त्या भाकरीकडे. म्हणून त्याने चतकुर तुकडा त्या कुत्रीकडे टाकला. ते पिल्ल पळतच आले आणि त्या 4 पिल्लांनी तो तुकडा घेऊन गेले. कुत्री परत त्या भाकरीकडे पाहते, परत चतकुर भाकर टाकली. असं करत 2 भाकरी दिलेल्या, 2 भाकरी टाकल्या आणि पाणी पेला. परत मजल दर मजल करत करत 3ऱ्या दिवशी त्या राजाच्या नगरात पोहोचला. त्या सेवकाने राजाच्या समोर उभा केलं की राजे साहेब, असा अमक्या अमक्या गावचा व्यक्ती आहे आणि तो पुण्य विकायला आलेला आहे. मग त्याला जेवढं पुण्य विकायचंय तेवढं घ्या आणि त्याला पैसे देऊन पाठवा. मग राजाच्याच सोबत वामभागी बसली राणी. राणीला विचारलं, राणी याच्या पाप पुण्याची गणना तूच कर. राणीने त्या ब्राह्मणाकडे पाहिलं आणि सांगितलं की महाराज, परवाच्या दुपारचं जर पुण्य या ब्राह्मणाने दिलं तर याला 1 लाख मोहरा सोनं देऊन टाका. राजा म्हटला ठीक आहे, तुम्हाला मंजूर आहे का? ब्राह्मण काका म्हटला, घरनं निघाल्यापासून इथपर्यंत मी कसलंच पुण्य केलं नाही आणि पुण्यच केलं नाही तर यांच्याकडून फुकट पैसे कसं देऊ? कारण तो सत्यवादी होता, तो आपल्यासारखा नव्हता. बराच वेळ प्रयत्न केला की मी पूजापाठ केली आहे, मी अभिषेक केलाय, पण पुण्य 3 दिवसात तर केलं नाही. त्याच्या लक्षात पुण्य येईना. राणी म्हटली, परवा दुपारचं पुण्य द्या आणि 1 लाख मोहरा घेऊन जा. तर त्यांनी विचार केला, लक्षात तर येत नाहीये. सांगितलं, राजेसाहेब, या पुण्याच्या पत्नीचा सुद्धा वाटा आहे. मग मी पत्नीला विचारतो आणि ती जर म्हटली विका तर मी घेऊन येतो. राजा म्हणला ठीक आहे. आणि परत तो खाली मान घालून निघाला. पुण्य विकायला आलो होतो, पुण्यच केलं नाही तर या राजाचं पैसे का फुकट घेऊन आला. आणि ज्या ठिकाणी त्याने 2 भाकरी दिल्या होत्या त्याच ठिकाणी आला. कुत्री तशीच होती, पण आता कुत्री ते भाकरच नव्हती, त्या बाबाकडे पाहत होती. आणि परत तिथं पाणी पेला
आणि गावाच्या जवळ एक माळ रान आहे, तिथपर्यंत आला. काय करावं? पत्नीने तर सगळ्याला सांगितलंय की आमचे हे मालक पुण्य विकायला गेलेत, सगळ्यांचे पैसे देऊन टाकून 4 दिवस झाले उपाशी आहेत. आता पत्नीने विचारलं पैसे कुठे आहेत, तर काय सांगू? म्हणून सांगितलं, हे भोळा सांभा, आता गावाकडे घरी गेल्याशिवाय तर पर्याय नाही, पण पत्नीला काय सांगावं? हे शंभू, तूच माझ्यावर कृपा कर. मी शिवभक्त रे, तुला एक क्षणभर सुद्धा विसरत नाही. मग तिथली माळावरचे असे गोटे, 1 किलोचा 2 किलोचा असे गोटे 2-4 घेतले, अशा उपरण्यात बांधले, गटुडा खांद्यावर घेतलं, घामाघूम झाला, घरी गेला. पत्नी दारातच उभा राहिली होती. इतका आनंद झाला की आपल्या मालकाने काहीतरी पैसे आणले आणि ते गटुडे घेतलं, देवाऱ्यावर ठेवलं, तांब्यावर पाणी दिलं, गुळाचा खडा दिला आणि सांगितलं, कसा झाला प्रवास? बरं झालं का? किती पैसे आणले हो? लोकांचे आपल्याला देणे आहेत. तो म्हणला, मी काही सांगू शकत नाही. काय? बर, असू द्या, त्यांनाही त्यांचा आनंद घेऊ द्या. फक्त तुमचं चित्त इकडे होऊ द्या, तिकडे जाऊ द्या, नाही का? नाही, म्हणजे लिंक तुटत नाही. आता ऐका, तुमची इच्छा नसली इकडे पाण्याची तरी पावच लागत 25 तारखेपर्यंत. तुमची नाही इच्छा इकडे पाहायची, पण पावच लागेल 25 तारखेपर्यंत. नावेलाच ऐका. आणि योगाने शिवरंजनी टाका. पत्नी म्हणते, सांगा ना, बोला ना. अहो, मी किती वेळ बोलते तुम्हाला, काहीतरी सांगा ना. किती पैसे आणले? आपल्या लोकांचे देणे, सांगा ना. तुम्हाला लागल, मी तुला सांगणार नाही, पण उपारण्यात आणले बघ बाबा. तुझ गेली देवाऱ्यात, पूजा केली आणि हात जोडले. हे बोल्या, माझ्या पतीने किती पैसे आणलेत सांगत नाही. पूजा केली आणि गाठोड्याची गाठ सोडली. जशी गाठोड्याची गाठ सोडली तशी किंचाळली, अहो अहो अहो, पाहता का? अहो, इकडे या ना. अहो, देऊ घरात या ना. तो म्हणला, काय पाहिजे? मला माहिती मी काय आणले ते. अहो, पळत आली बाहेर. काय झालं एवढा ओरडायला? अहो, बघा ना काय आणलंय ते, मला माहिती काय आणलंय ते, पण चला ना. मी त्या ब्राह्मण काकाच्या हाताला धरलं, देवघरात नेलं आणि देवाऱ्यात त्यांनी पाहिल्यानंतर इतका मोठ्याने रडू लागला. कारण जे दगड त्यांनी माळावरचे गोळा करून आणले होते ना, ते सगळे दगड सोन्याचे झाले होते. आणि त्याच दगडावर डोकं आपटून रडू लागला, इतका रडू लागला. आणि मग त्याच्या लक्षात आलं आणि म्हणतोय, भोल्या, हे शंभू, आत्ता कळालं रे. अरे, मुक्या प्राण्याला 2 भाकरी काय मी दान केलं आणि त्याच्या बदल्यात तो सोन्याचा ढिगारा दिला. एवढं नव्हतं रे पुण्य केलं मी. आणि इतका रडला महाराज. प्रचिती आली की माझा देव घेतो थोडं